फोकस कशासाठी आहे काय? सगळ्यांना माहिती आहे देशापुढे एकच प्रश्न आहे का विद्यार्थ्यांवर झालेली अमानुष मारहाण आपल्या देशात म्हणजे जगातली सगळ्यात मोठी लोकशाही आणि या जगातल्या लोकशाही मोठ्या लोकशाहीमध्ये आपण आंदोलन करू शकत नाही. विद्यार्थ्यांचे प्रश्न मला जास्त माहिती आहेत. 40,000 विद्यार्थी मी शिकवतो शाळा कॉलेजमध्ये. आज इंजिनिअरिंगचं असो, MBAचं असो, MCAचं असो, सगळ्या CETमध्ये गोंधळ हा ठरलेला आहे. साधारणतः आपण आपल्या बालवयापासून बघत आलो किंवा आम्ही कॉलेजमध्ये होते त्यावेळी जूनमध्ये कॉलेज चालू व्हायचं. आता सप्टेंबरनं ऑक्टोबरपर्यंत कॉलेज चालू होत नाही. ही परिस्थिती आहे या गोंधळामुळे. खरं म्हटलं तर कालचा लाठीचार्ज हा फक्त लाठीचार्ज नाही मिळत, माइंड लोकांचं डोकं भरकवण्याचा प्रयत्न आहे. आज गेली 3-4 दिवस तुम्ही फक्त त्या एंट्रन्स एक्झाम ह्याच्यावर बोलतायत. त्याचं कारण तुम्हाला पेट्रोल डिझेलवर चर्चा नाही करून द्यायची आहे, तुम्हाला इथेनॉलवर चर्चा नाही करून द्यायची आहे. TET म्हणजे टीचर्स एंट्रन्स टेस्ट जे शिक्षक भरायचे ते लाखो न करोडो रुपये नि पेपर लीक होतात, त्याच्यावर कोण बोलणार? इथेनॉलचा प्रश्न त्याच्यावर कोण बोलणार? भाववाढ म्हणजे पेट्रोल डिझेलची पण असेल आणि जीवनावश्यक वस्तू त्याच्यावर कोण बोलणार? आणि एकच आहे का आजपर्यंत लोकांना एका विषयावरून दुसऱ्या विषयावर मग मागचा विषय बंद करा, तुम्ही विसरून जा. या पद्धतीने ही चाललेली सगळी कामं आहेत.